श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधा कांडातील अध्याय 17 यामधील उर्वरित भाग. अध्याय 17 आहे हनुमंतांचे समुद्रावरून उड्डाण. या अध्यायातील कथा आपण मागील भागात पाहिलेली आहे. आज आपण जो राहिलेला भाग आहे तो म्हणजे साधकाच्या दृष्टीने पाहू हा भाग आपण आता पाहणार आहेत. ओम श्रीराम. साधकाच्या अध्यात्म प्रवासाचे ध्येय काय असते तर त्याला ते आत्मदर्शन, ती आत्मस्थिती व पुढे परब्रह्मस्थिती व ती परमशांती प्राप्त करून घ्यायची असते. परंतु हे सर्व प्राप्त करून घेण्याकरिता त्याला एका टप्प्यावर, एका स्तरावर यावे लागते. तो टप्पा किंवा तो स्तर म्हणजे त्याला हा भवसागर पार करावा लागतो. हा भवसागर पार केल्यानंतर मग ती आत्मस्थिती, ती परब्रह्मस्थिती व ती परेच्या वरील शांती म्हणजेच ती परमशांती प्राप्त होते. आता हा भवसागर म्हणजेच हे जन्म मृत्यूचे चक्र, या भौतिकातील सर्व सुख दुःखे, हा भवसागर म्हणजेच या प्रकृती मातेच्या हातातील खेळणे होणे. त्या मायेच्या षडरिपू रूपी हस्तकांकडून अखंडित पीडा, वेदना, दुःख भोगत राहणे. असा हा भवसागर पार केल्याशिवाय ते आत्मसुख, तो परमानंद, ती परमशांती मिळणार नाही. म्हणून हा भवसागर पार करावाच लागतो. असा हा भवसागर पार करण्याकरिता उंच, विशाल व ऊर्ध्व अशी झेप घ्यावी लागते. तेव्हा साधकाच्या ठिकाणी गुरुप्रणीत साधनेने व गुरुकृपेने शुद्ध व बळकट झालेला प्राण म्हणजेच हनुमंत तिथे मग उंच व विशाल अशी ऊर्ध्व झेप घेतो, उंच उडी मारतो व यालाच आपले स्वामीजी हनुमान उडी असे म्हणतात. असा हा साधक किंवा त्याचा प्राण जेव्हा अशी झेप घेतो तेव्हा साधकाच्या अंतरंगातील सर्व मंडळी व षटचक्र स्थित सर्व देवदेवता या विस्मयकारक घटनेची स्तुती करतात व मदतही करतात. जसे मैनाक पर्वत रूप सदिच्छा मदतीस तयार असतात, तसेच या ऊर्ध्व प्रवासात व्यत्यय व अडचणी निर्माण करण्याकरिता वामशक्तीही टपून बसलेल्या असतात. त्यामुळे ही ऊर्ध्व झेप घेऊन भवसागर पार करण्याचा प्रवास हा मोठा कष्टप्रद, अडथळ्यांचा, वेदनांचा व षडरिपूंच्या हल्ल्यांचा असा हा प्रवास असतो. या प्रवासात अनेक गोष्टीवर, संकटावर मात करावी लागते. जसे इथे हनुमंत सुरसेच्या मुखावाटे प्रवेश करून कानावाटे बाहेर पडतात, परंतु इथे साधकाकडून उलट होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे साधक कानावाटे निंदा, अवमान, लोकांचे कडू बोल आतमध्ये घेतो व तीच निंदा, अवमान किंवा कडू बोल लोकांकरिता मुखावाटे बाहेर टाकतो. त्यामुळे या ऊर्ध्व प्रवासात व्यत्यय, संकटे निर्माण होतात. म्हणून साधकाने
तसे न करता कानावाटे काही सत्संग व आपल्या सद्गुरूंचा बोध त्याने आतमध्ये घ्यावा व तो मुखावाटे बाहेर न टाकता तो आतमध्ये जिरवावा, त्याचे चिंतन मनन करावे. त्यामुळे गुरूंची कृपा अधिक होते व हा प्रवास निर्धोक व जास्त वेगाने होतो. साधकाने आता हे लक्षात ठेवावे की आत्तापर्यंतच्या अध्यात्म प्रवासापेक्षा या ऊर्ध्व झेप घेऊन भवसागर पार करण्याच्या प्रवासात अखंड सावध राहावे लागते. नाहीतर षडरिपू सारख्या वामशक्ती केव्हा हल्ला करून हा अध्यात्म प्रवास थांबवतील हे सांगता येणार नाही. म्हणून साधकाने आपल्या सद्गुरूंशी सतत समर्पित असावे. आता आपण या भागाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. आपण पाहिलं की मागील भागामध्ये हनुमंतांनी ऊर्ध्व अशी झेप घेतली त्या समुद्रावरून आणि ते सीतामातेच्या शोधाकरता लंकेकडे प्रस्थान ठेवतात. वाटेमध्ये त्यांना विश्रांती मिळावी म्हणून मैनाक पर्वत येतो. तसंच त्यांना व्यत्यय अडचणी निर्माण व्हाव्यात म्हणून सुरसा आणि सिंहिका आडवे येतात. ही आपण कालच्या अध्यायात रामकथा पाहिली. आज आपण साधकाच्या दृष्टीने पाहताना साधकाचं इथे हनुमंतांचं ध्येय काय की समुद्र उल्लंघन करून सीता मातेचा शोध घ्यायचा. साधकाच्या दृष्टीने त्याचं ध्येय काय की ते आत्मदर्शन, ती आत्मस्थिती, ती परब्रह्मस्थिती आणि त्या परब्रह्मस्थिती बरोबरच ती परमशांती मिळवायची, हे साधकाचं ध्येय आहे. आणि त्यासाठी साधकाला सद्गुरूंकडून अनुग्रहित होऊन गुरुप्रणित साधना करून त्याला अशा एका टप्प्यावर, अशा एका स्तरावर यावं लागतं आणि तो म्हणजे भवसागर. कारण भवसागर पार केल्याशिवाय ते आत्मदर्शन, ती आत्मस्थिती, ती परब्रह्मस्थिती आणि ती परमशांती कधीही मिळणार नाही. भवसागर म्हणजे काय? हेच जन्ममरणाचे एरझार, हे संसाराचं चक्र, दुःख, वेदना, पीडा, संकटे, अज्ञान, अंधकार, तममयता, या सगळ्या गोष्टी याच्यामध्येच हे षडरिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, विकार, वास, हे सगळं म्हणजे भवसागर आहे. आणि ह्याच्या पलीकडे जावं लागतं. आता याच्या पलीकडे जायचं म्हणजे यांचा विनाश तर करता येत नाही. मग यांचं शुद्धीकरण करायचं. मग यांचं शुद्धीकरण कशाने करायचं? तर सद्गुरू प्रणित साधनेने, गुरुभक्तीने, ज्ञानाने, कर्मयोगाने, ह्या तीनही गोष्टी एकत्रच कराव्या लागतात. ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग, ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे पहा, आपण उदाहरण घेतलं, गुरुप्रणित साधना आपल्याला गुरूंनी दिली. मग ती साधना आपण समजून घेऊन म्हणजेच ज्ञानयोग, प्रेमाने करणे म्हणजेच भक्तियोग आणि ती करणे म्हणजेच कर्मयोग, ह्या तिन्हींचा समन्वय साधून शुद्धीकरण प्रक्रिया करून मग हा टप्पा येतो तिथे भवसागर पार करायचा असतो. आता हा भवसागर पार करण्यासाठी इथं म्हटलंय की खूप उंच ऊर्ध्व अशी झेप घ्यावी लागते. म्हणजे साधक ह्या सगळ्या गोष्टी करत करत, षटचक्रांचं भेदन करत करत आज्ञाचक्रापाशी येतून तिथून सहस्रदल कमलाकडे ऊर्ध्व झेप घ्यावी लागते आणि त्या मधल्या टप्प्यात तो हा भवसागर पार करून पलीकडे जायचं असतं. आणि हा भवसागर पार करीत असताना एवढं सोपं आहे का? खूप खूप व्यत्ययांना, संकटांना, विघ्नांना, ह्या सगळ्या गोष्टी जरी शुद्ध होत असल्या तरी या सतत विरोध करत असतात. विकार, वासना, क्रोध, लोभ, ह्या सगळ्या गोष्टी फिरून फिरून अंतरंगात त्या कुठेतरी लपून बसलेल्या असतात आणि त्या योग्य वेळ मिळाले की आपल्यावर हल्ला करतात, आपल्यावर अटॅक करतात. मग साधकाने इथं काय करावं लागतं?
तर साधकाने आणि काही काही वेळेला असं होतं, मग समजा मी खूप साधना करतोय, मला काहीतरी मिळतंय आणि मग माझं लोक ऐकतात, मला छान अनुभव येतात. हे लोकांना जेव्हा कळतं, तर हे जे विकार असतात ना, हे विकार या लोकांच्या मार्फत माझ्यावर हल्ला करतात. मग काय करतात, माझ्या साधनेत विघ्न आणणे, माझी निंदा करणे, माझ्याविषयी कडू बोलणे. इथे साधकाला खूप जपावं लागतं. त्याने काय करायचं मग, त्याकडे दुर्लक्ष करायचं. त्याने सत्संग करायचा, आपल्या सद्गुरूंचा बोध ऐकायचा आणि तोही जिरवायचा, पचवायचा. त्या बोधाचं, त्या सत्संगाचं, त्यांनी त्या सत्संगातून आपल्याला शिकवलेल्या गोष्टींचं चिंतन, मनन, ह्या गोष्टी आपण करून तो जिरवला की अशी एक बळकटी येते की त्या बळकटीच्या किंवा त्या सामर्थ्याच्या, त्या बळाच्या बळावर ऊर्ध्व झेप घेता येते आणि हा भवसागर पार करता येतो. अन्यथा इथे अशी गोष्ट घडते की साधकाची असे अवमान झाले, निंदा झाली, त्याच्या साधनेत व्यत्यय आणला, त्याला काही गोष्टी करू नाही दिल्या, की मग तो काय करतो, त्या लोकांची निंदा करतो, त्यांना कडू बोलतो. त्यामुळे ह्या प्रवासात ही जी ऊर्ध्व झेप घ्यायची आहे, आज्ञाचक्राच्या पुढे, आज्ञाचक्र इथं आहे भ्रूमध्यात, इथं ब्रह्मरंध्र आहे, इथून ही जी झेप घ्यायची आहे, त्या प्रवासात अडथळे निर्माण होतात, व्यत्यय निर्माण होतो. एकतर याच्या अगोदरचा जो खालचा प्रवास झाला आहे, म्हणजे अंतरंगातील सगळे घटक शुद्धीकरणाचा, म्हणजे मन, प्राण, बुद्धी, चित्त, अहंकार, हृदय, नाडी नाडी, पेशीन पेशी, रक्त, मज्जा, सगळ्या ह्या गोष्टी शुद्धीकरणामध्ये खूप काळ जातो, खूप वेळ जातो. आणि त्याहीपेक्षा हा प्रवास इथे अवघड आहे. पण इथे एक गोष्ट आहे, इथे सहाय्यासाठी सद्गुरू असतात. पण साधकाने सावध राहावं लागतं ना. सद्गुरूंची मदत मिळणार आहे, सद्गुरूंची शक्ती मिळणार आहे, सद्गुरूंची कृपाही मिळणार आहे. परंतु साधकाने जर सावध न राहिला, त्याने हां आता माझे सद्गुरू आहेत, मला काही भीती नाही, हे चालणार नाही. त्याला अखंड सावध राहावं लागतं. स्वामी स्वरूपानंद एके ठिकाणी म्हणतात की अखंड सावध संता घरचा कैसा अजब तमाशा, हवे कळाया तर जावे त्यांच्या वंशा. त्यांच्या वंशा म्हणजे त्यांच्यासारखं जगायचं, त्यांच्यासारखं वागायचं, त्यांनी दिलेली साधना प्रामाणिकपणे करायची, अखंड सावध राहायचं. इतकी सजगता लागते, तेव्हा ही ऊर्ध्व झेप घेता येते. आपण इथे कथेमध्ये पाहिलं की ही सगळी वानरसेना आहे, ही सगळी शुद्ध झालेली मंडळी आहेत, म्हणजे यांचं शुद्धीकरण झालेलं आहे. माझं इथपर्यंत शुद्धीकरण झाले, भ्रूमध्यापर्यंत, आज्ञाचक्रापर्यंत. तरीही ही ऊर्ध्व झेप हनुमंताशिवाय दुसरं कोणीच घेत नाही. का? कारण ती सजगता, ते सामर्थ्य, ती बळकटता गुरुकृपेने यावी लागते, तेव्हा ती झेप घेता येते. म्हणून साधकाने इथे लक्षात ठेवायचं, अतिशय महत्त्वाचा भाग आहे, अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. आणि मग पुढचा प्रवास सद्गुरू तो सोबत असत, मग होऊन जातो. पण इथे सावधानता ठेवावी लागते. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.